नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील आपला विज्ञान विषय आपण पाठ पाहणार आहोत. एका नवीन भागाला सुरुवात करणार. आपल्या पाठाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. या पाठामध्ये आपण पाहणार प्रकाशाचे परावर्तन. या पाठामध्ये आपण पाहणार की काही घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत की म्हणजे आरसा म्हणजे काय, आरशाचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत. त्याचबरोबर गोलीय परावर्तन आहे, गोलीय आरसा आहे तो कशा प्रकारचा आहे, त्यामुळे सपाट आरसा आहे, त्या सर्व संबंधाचा अभ्यास करणार आहोत. बघा इथे दिले आहे. या पाठात आपण आरशाचे जे प्रकार जसे काही सपाट आरसा आहे, त्याचप्रमाणे गोलीय आरशाद्वारे मिळणारे प्रतिमा, त्याचप्रमाणे गोलीय आरशामुळे होणारे जे विषारण आहे, या मुद्द्यांचा आपण सविस्तररित्या या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. परत आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. आरसा हा तुम्हाला नेहमीच मुलाला माहिती असतो की आरसा हा कशा प्रकारे आपण घरामध्ये उपलब्ध असतो आणि आपण आरशामध्ये आपलं प्रतिरूप पाहत असतो. मग या आरशाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते आरशाचे प्रकार म्हणजे आपण पाहू, सपाटी आरसा आहे, जो गोलीय आकाराचा आरसा आहे आणि त्याचे परावर्तन कशा प्रकारे होते पण पाहणार आहोत. प्रकाश हा आपल्या सभोवतालच्या घटनांसंबंधी माहिती पुरवणारा संदेशवाहक आहे. जो प्रकाश आहे तो प्रकाश काय करत आहे की आपल्या जो सभोवतालचा घटनासंबंधी की जो प्रकाश आपल्यावरती पडत आहे तो काय करते, आपल्या सभोवतालचा म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये असलेल्या घटनासंबंधीची माहिती पुरवण्याचा, संदेश वहनाचा एक प्रकारे तो काम करत आहे. आपल्याला ती माहिती दरवेळेस प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळण्याचं ते काम करत आहे. आपल्या सभोवतालच्या सर्व कृत्रिम वस्तू आणि निसर्ग आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो. की ज्यावेळेस आपल्यावर प्रकाश पडतो त्यावेळेसच आपण आजूबाजूच्या वातावरणातल्या घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहू शकतो. जर आपण अंधार असेल तर आपण त्या गोष्टी पाहू शकतो का, तर नाही. आता इथे प्रकाश पडलाय म्हणून आज आपण हिरवळ पाहू शकतो, आपण उंच झाडे पाहू शकतो, आपण आभाळ पाहू शकतो, ते निळ्या रंगाचं आहे, त्याच्यात असणारे जे व्हाईट कलर सफेद रंगाचे जे ढग आहेत ते पाहू शकतो. म्हणजेच प्रकाशाचं हे एक असं माध्यम आहे की ज्याच्याद्वारे आपण वातावरणाचा आपण अंदाज घेऊ शकतो. म्हणजे इथे आपल्या सभोवतालच्या सर्व कृत्रिम वस्तू ज्या सर्व काय आहे नॅचरल आहे, ते निसर्ग आपण प्रकाशाच्या अस्तित्वामुळे पाहू शकतो. आणि सर्व प्रकाशामुळे निसर्गातल्या अस्तित्वात असणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आपण त्याच्या मार्फत पाहू शकतो. प्रकाश दृष्टीच्या संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रवारणे आहेत. आता ही जी प्रकाश दृष्टीची जी संवेदना आहे ती निर्माण करणारी काय आहे, ती विद्युत चुंबकीय आहेत. अशा प्रकारे तो जो प्रकाश आहे तो काय करत आहे, तो खेचून नेण्याचं काम करत आहे, म्हणजेच विद्युत चुंबकीय आहे. विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे होणारे परावर्तन हे भिन्न असते. तुम्ही वेगवेगळ्या अँगलने जर आपण प्रकाशाचं परावर्तन पाहिलं तर ते वेगवेगळ्या ठिकाणचं आपल्याला दिसत असते. म्हणजे त्याचप्रमाणे कसं बघा इथे दिलेलं आहे, विविध प्रकारच्या पृष्ठभागावरून हर एक ठिकाणचा जो सरफेस आहे, जो पृष्ठभाग आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून जर पाहिलं तर त्याचा प्रकाशाचं जे होणारं जे परावर्तन आहे किंवा त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसत आहे. म्हणजे वेगळ्या शेपमध्ये दिसत आहे, वेगळ्या आकारामध्ये दिसत आहे. त्याच्यात दिसणारं जी प्रतिमा आहे ती आपल्याला वेगळी दिसणार आहे, ती एका अँगलने दिसणार नाही आहे. म्हणजे तिथे दिलंय स्मूथ सरफेस आणि इथे रफ सरफेस. स्मूथ म्हणजे बघा, स्मूथ जर सरफेस असेल तर प्रकाश किरणे येतात आणि ते परावर्तित होतात. जर रफ सरफेस असेल तर बघा इथे काय होत आहे की परावर्तनाचं बघा अशा प्रकारची जी किरणे एका सरळ रेषेमध्ये येतात, परंतु ही जी किरणे आहेत ती किरणे अल्ट्राव्हायोलेट होतात. म्हणजेच गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाशाचे नियमित परावर्तन होते, तर खरबडीत पृष्ठभागावरून ते अनियमितपणा होते. म्हणजे काय होते की जे प्रकाश किरण आपल्या सूर्यापासून येतात, की जे सूर्यातून प्रकाश किरण आपल्या स्मूथ सरफेसमध्ये येतात, त्याचे प्रकाशाचे परावर्तन हे नियमितपणे होते. परंतु जे रफ आहे म्हणजे जे खडबडीत भाग जो आहे त्याचे जे परावर्तन होते ते अनियमित प्रमाणामध्ये होत असते. आणि म्हणून त्यांनी सांगितले गुळगुळीत पृष्ठभागावरून प्रकाश नियमन हे परावर्तन होत असते, तर खडबडीत पृष्ठभागावरून ते अनियमितपणे होत असते. म्हणजे त्या काय आहे, त्याच्यामध्ये इनबॅलन्सपणा आहे. आता बघा त्यांनी सांगितले आरसा व आरशाचे प्रकार. आता आरसा आणि आरशाचे प्रकार, तुम्ही म्हणाल आरसा तर पाहिला आहे पण आरशाचे प्रकार पण असतात, तर हो मुलांनो, आरशाचे प्रकार आहेत. त्याचं पहिलं सपाटी आरसा आहे, गोलाकार आहे, वर्तुळाकार आहे. आपण पाहिजे त्या शेपमध्ये आपण आरसा बनवू शकतो. आरसा विज्ञानाच्या भाषेत संयोग सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा म्हणतात. आता ही जी डेफिनेशन आहे ती सायंटिफिक लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे सांगितलेली आहे की आरसा म्हणजे काय. असं त्यांनी सांगितले की विज्ञानाच्या भाषेत सांगायचं ठरलं तर, म्हणजे सायंटिफिक लँग्वेज सांगायचं ठरलं, जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो किंवा तो दाखवतो त्याला आपण काय म्हणणार, आरसा. आता बघा या आरशाच्या समोर ही जी मुलगी उभी आहे आणि ती तिची प्रतिमा पाहत आहे, म्हणजे ती जशी दिसत आहे त्या आरशामध्ये दिसत आहे. म्हणजेच काय होत आहे, प्रकाशाच्या किरणाचं परावर्तन होत आहे. म्हणजे प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा ही तयार करते, त्याला आपण काय म्हणत आहोत, आरसा म्हणत आहोत. समजते मुलांना. अशा प्रकारे आरसा इथे तयार
आहे किंवा त्याची जी व्याख्या आहे ती आपली इथे तयार झाली आहे. मग अशा आरसा म्हणजे काय हे डेफिनेशन मुलांना क्लिअर झालं आहे. बघा, आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग, हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. तो कसा आहे? परावर्तनशील आहे, तो पृष्ठभाग आहे. प्रकाशाच्या परावर्तनासाठी आपल्याला चकाकणाऱ्या पृष्ठभागाची गरज असते, कारण चकाकणारा पृष्ठभाग प्रकाश कमी शोषून घेतो व जास्तीत जास्त तो परावर्तित करतो. बघा इथे क्लिअर दिलं आहे की प्रकाशाच्या परावर्तनासाठी आपल्याला काय गरज आहे? आपल्याला चकाकणारा पृष्ठभाग की जो चमकत आहे, ज्याच्यामध्ये काय आहे? चमक आहे. चमकणाऱ्या पृष्ठभागाची आपल्याला गरज असते, कारण चकाकणारा जो पृष्ठभाग आहे तो प्रकाश कमी शोषून घेतो आणि मग तो जास्तीत जास्त तो परावर्तित होतो. आणि जो कमी शोषून घेतला आहे त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त कशा प्रकारे परावर्तित होतो असं ते चित्राच्या माध्यमातून पाहतात. आरशाचे सपाट व वक्र गोलाकार असे 2 प्रकार पडतात. बघा दिलंय आरशाचे सपाट आणि वक्र गोलाकार असे 2 प्रकार पडतात. मग पहिले सपाट आरसा म्हणजे काय? आता त्यांनी बघा दिले आहे की सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ अल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. आता इथे सपाट आरसा तयार करण्याची जी मेथड आहे ती तुम्हाला इथे सांगितलेली आहे की जो सपाट गुळगुळीत काचेच्या मागे, जो आपल्याला सपाट आणि गुळगुळीत जो काच दिसतोय त्याच्या मागील पृष्ठभागावर पातळ अल्युमिनियमचा जो पत्रा टाकला जातो किंवा चांदीचा धातूचा परावर्तक ते केला जातो, हे लेप दिला जातो आणि तो सपाट आरसा अशा प्रकारे ते त्याला ठोकून तो पातळ पत्रा तिथे तयार केला जातो आणि एक सपाट आरसा देखील तयार होण्याची प्रक्रिया इथे तयार होत आहे. अशा प्रकारे ती बघा होत आहे. त्याला काय दिलं जात आहे? पातळ अल्युमिनियमचा लेप दिला जातो किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक असा लेप दिला जातो आणि अशा प्रकारे हा सपाट आरसा इथे तयार होतो. बघा, परावर्तक पृष्ठभागाचा ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागात संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईड सारखे पदार्थाचा लेप दिला जातो. आता याच्यावर काय दिलं जातं की बाजू अपारदर्शक करण्यासाठी, ती परावर्तक पृष्ठभागाची जी बाजू आहे ती अपारदर्शक करण्यासाठी या पृष्ठभागावर संरक्षक म्हणून काय वापरलं जात आहे? धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईडचा वापर केला जात आहे. कोणत्या गोष्टीचा मुलांना? की जे लेड ऑक्साईड आहे त्या लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा इथे लेप दिला जातो की जेणेकरून ती पूर्ण बाजू झाकली जाते आणि आपली जी प्रतिमा आहे, जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला इथे दिसलं जाते. कशावरून? कोणता लेप दिला आहे? लेड ऑक्साईडचा जो लेप दिला जात आहे त्याच्यामार्फत दिसत आहे. मग आरशात प्रतिमा सुस्पष्ट दिसते व आरशात प्रतिमा कशी दिसते हे बिंदू स्तोत्राच्या प्रतिमेच्या स्पष्ट करता येते. म्हणजे तुम्हाला इथे चित्रातून दिसत आहे की जो कशा प्रकारे बघा दाखवलं की आरशात प्रतिमा कशी दिसते? सुस्पष्ट दिसते. जसे आपण आहोत तसेच आपण दिसतो. वेगळं दिसतो का? तर अजिबात वेगळं दिसत नाही. आपण जशी आपली प्रतिकृती आहे, आपलं जी चित्र आहे किंवा आपण जसे आहोत तसं तिथे हुबेहूब आपण समोर आपल्याला आरशात दिसत असतो. व आरशात प्रतिमा कशी दिसते? हे बिंदू स्तोत्राचं हे बिंदू स्तोत्र आहे. या बिंदू स्तोत्राच्या प्रतिमेवरून आपल्याला अशा प्रकारे इथे स्पष्ट येते. म्हणजे हे ऑब्जेक्ट इथे तुम्हाला दाखवलं आहे. या ऑब्जेक्टच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारे बघा इथे पाहत आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे. बिंदू स्तोत्रातून सर्व दिशांनी प्रकाश किरण निघतात. आता बघा अशा प्रकारे हा जो आहे तो काही इथे दाखवला आहे. हा जो मिरर आहे आणि या मिरर मध्ये इथे पाहिलं आहे, हा दाखवला आहे मिरर आहे आणि इथून आपण जर बघितलं तर आपल्यासारखीच व्यक्ती आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय आहे? बिंदू स्तोत्रापासून सर्व दिशेने हे प्रकाश किरण आपल्याला निघतात. बिंदू स्तोत्रापासून ते अशी सर्व प्रकारचे प्रकाश किरण दिसतात. यापैकी अनेक किरण आरशावर पडतात व परावर्तित होऊन डोळ्यापर्यंत पोहोचतात. आता नेमकं काय प्रोसिजर होते किंवा काय प्रक्रिया होते की यापैकी अनेक जे किरण आहेत ते आरशावर पडतात. जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा ते किरण आरशात पडतात व ते परावर्तित होऊन पुन्हा डोळ्यापर्यंत येतात. बरोबर? आणि ते पुन्हा डोळ्यापर्यंत हे पोहोचवले जातात. कशातून? आरशातून. आणि त्यामुळे परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूपासून आल्यासारखे भासतात त्या बिंदूवर बिंदू स्तोत्राची ही प्रतिमा तयार होते. आणि अशा प्रकारे बिंदू स्तोत्राची प्रतिमा तयार होते की आपण आरशात पाहिलं की आरशात प्रकाशाची किरण परावर्तित होतात, ते पुन्हा डोळ्यापर्यंत येतात आणि त्या बिंदूवर बिंदू स्तोत्राची अशा प्रकारे ही बिंदू स्तोत्राची ही प्रतिमा देखील तयार होते. इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे मुलांनो? चला आज आपण पुढे जाऊया. बिंदू स्तोत्रामुळे आरशातील प्रतिमेची निर्मिती कशा प्रकारे होते ते देखील आता बघा पाहणार आहोत. बिंदू स्तोत्रामुळे आरशातील प्रतिमा आकृतीत दाखवल्याप्रमाणे M1 M2 या सपाट आरशासमोर 0 हा बिंदू स्तोत्र आहे. कसा आहे? 0 हा बिंदू स्तोत्र आपल्याला इथे दिसत आहे. इथे हा डोळ्याने पाहत आहोत. OR1 व OR2 हे 2 आपत्ती किरण परावर्तित नियमानुसार R1 S1 व R2 S2 या मार्गाने ते परावर्तित होतात. R1 R2 या मार्गाने ते कसे होतात? परावर्तित. इथून पाहिले जातात ते अशा प्रकारे परावर्तित होण्याचं काम होतं. म्हणजेच हे परावर्तन किरण मागे वाढवल्यास 0-1 या बिंदूतून एकमेकांना छेदतात आणि E कडून पहिल्यापासून 0-1 बिंदूत असल्यासारखे ते भासतात. अशा प्रकारे बघा की इथे किरणापासून ते भासतात. म्हणून 0-1 बिंदू ही
ओची प्रतिमा ठरते, यावरून असे अनुमान काढता येते. ओची प्रतिमा काय ठरते, 0 आणि ओची प्रतिमा ठरते. यावरून असे अनुमान काढता येते की परावर्तित केलेले प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. एकमेकांना छेदत नाही म्हणून ती कोणती प्रतिमा आहे, आभासी प्रतिमा म्हणतात. म्हणजेच प्रतिमेच्या आरशापासून लंबरूप अंतर हे बिंदुसूत्राच्या आरशापासूनच्या लंबरूप अंतरा एवढेच असते. आपलं हे क्लिअर झालं आहे. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे बघा, विस्तारित सूत्रामुळे आरशातील प्रतिमेची जी निर्मिती आहे ती कोणत्या प्रकारची आहे बघा. आता ते पण पाहणार आहोत आपण. विस्तारित सूत्रामुळे आरशातील जी प्रतिमेची निर्मिती, बिंदुरूपी सूत्राऐवजी विस्तारित सूत्र वापरले तर त्या सूत्राच्या प्रत्येक बिंदूची प्रतिमा ही तयार होऊन संपूर्ण सूत्राची प्रतिमा ही तयार होत असते. अशा प्रकारे बघा, मग आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे M1 M2 आरशासमोर PQ हा विस्तारित सूत्र हा आहे. कोणता आहे, M1 M2 हा असतो. P ची प्रतिमा ही P1 तर Q ची Q1 प्रतिमा इथे तयार होत असते. तीच बघा चित्र दिसत आहे, काय आहे, P ची P1 आणि ते काय दिले आहे, व Q ची Q1 दिलेली आहे, Q1 आहे बरोबर, Q ची आहे Q1. ही प्रतिमा अशा प्रकारे इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे. चित्राच्या माध्यमातून बघा आपण पाहू शकता कशा प्रकारे आरशातील प्रतिमेची निर्मिती ही होत आहे. अशा प्रकारे तयार होते. यावरून PQ मध्ये सर्व बिंदूच्या प्रतिमा तयार होऊन P1 PQ अशी प्रतिमा तयार होते. यावरून असे स्पष्ट होते की सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्तोत्रा एवढीच असते. ज्या आकाराच्या आपली जेवढा समोरचा आकार आहे तेवढाच आकार एवढा असणार आहे. व्यक्ती सपाट आरशासमोर उभी राहिली की त्या व्यक्तीची प्रतिमा ही कशी तयार होते. आता आपण आरशासमोर उभी राहिली ती प्रतिमा कशा प्रकारे तयार होते मग बघा, तुम्हाला इथे दाखवलं आहे. व्यक्ती सपाट बघा, 2 आरसे एकमेकांसमोर एकमेकांशी काटकोनात उभे ठेवा, त्याच्यामध्ये एक लहान वस्तू ठेवा व दोन्ही आरशात दिसणाऱ्या प्रतिमा पहा. किती प्रतिमा दिसतात, तर साहजिकच 2 प्रतिमा इथे तुम्हाला दिसत आहेत. आरशाची संख्या 2 आहे, मात्र प्रतिमा तुम्हाला इथे किती दिसणार आहेत, 3 दिसणार आहेत. किती प्रतिमा दिसणार आहेत बघा. तर तुम्ही जो काटकोनात ठेवलात तर तुम्हाला किती दिसणार आहेत, 3 दिसणार आहे. काटकोनात जर 2 आरसे एकमेकांशी काटकोनात उभे ठेवले तर त्याच्यामध्ये एक लहान वस्तू, एकच वस्तू ठेवली आहे, तर तुम्हाला त्याच्यात किती प्रतिमा दिसणार आहेत. आरशाची संख्या 2 असणार आहे, मात्र प्रतिमा तुम्हाला इथे अशा प्रकारे 3 याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे बरोबर. म्हणजेच आता कोण 120 90 60 अंश 30 अंश असे बदल्यास प्रतिमेची संख्याही बदलत जाते आणि त्या प्रतिमेचे पुढील सूत्राने काढता येते. आता बघा अशा प्रकारे पुढील सूत्र आपल्याला इथे दिलेले आहे. कशा प्रकारे आपण हे काढणार आहोत काटकोनाच्या माध्यमातून, म्हणजे n बरोबर 360 अंश भागिले a बरोबर मायनस a, म्हणजे n बरोबर जी प्रतिमेची संख्या ही झालेली आहे, म्हणजेच a बरोबर आरशामधील कोन आहे. अशा प्रकारे आपल्या इथे क्लिअर झालं आहे. म्हणजे सपाट आरशातील व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची उंची व्यक्तीच्या निम्मी असणे हे आवश्यक आहे. आम्हाला प्रतिमा दिसण्यासाठी काय आहे की त्याची जी उंची आहे ती निम्मी असणं गरजेचं आहे. म्हणजेच आकृतीमध्ये व्यक्तीच्या डोक्यावरील बिंदू, डोळे व पायाखालील बिंदू H, E व F ने दर्शवले आहे. कधी की जर पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची उंची व्यक्तीच्या किती असली पाहिजे, निम्मी असली पाहिजे. तेव्हाच म्हणजेच काय होत आहे, व्यक्तीच्या डोक्यावरील बिंदू H चा मध्यबिंदू, R व EF चा मध्यबिंदू हा किती असला पाहिजे, S असला पाहिजे. किती आहे, S. व सपाट आरसा NQ या उंचीवर लंबरूपात ही अशा प्रकारे बघा इथे ठेवलेली आहे. म्हणजेच PQ ही व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आवश्यक किमान उंची आहे व RP व QS हे आरशाच्या लंबरूपात असणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारे बघा पाहू शकतो. व आरशाची किमान उंची PQ बरोबर RS आहे. म्हणजेच PQR बरोबर RE प्लस ES आणि PQ बरोबर HE/2 प्लस EF/2 म्हणजेच इज इक्वल टू HF/2 बरोबर व्यक्तीच्या उंचीची अर्धी इतक्या प्रमाणामध्ये आपण सांगू शकतो. आता आपण मुलांना पाहणार आहोत जो आपला पाठ आहे मुलांना प्रकाशाचे परावर्तन. या पाठाच्या मध्ये आपण पाहणार आहोत की गोली आरसे म्हणजे काय, की याच्या संदर्भात आपण विस्तृतप्रमाणे माहिती घेणार आहोत. गोली आरसे म्हणजे काय तुम्हाला माहिती, जसं की जे आपण गाडीमध्ये बसतो आणि गाडीच्या मागे येणाऱ्या ज्या वाहनं आहेत ती कोणत्या दिशेने आहेत, किती अंतरावरती आहेत हे पाहण्यासाठी याचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये किंवा खूप उपयुक्त असं त्याचा उपयोग आपल्याला होत असतो. जसं इथे बघा चित्रामध्ये दाखवलं आहे की बघा आपण रस्त्याने सरळ जात आहोत आणि आपल्या पाठीमागून जी गाडी येणारी आहे ती किती वेगाने येत आहे आणि आपल्या किती जवळ आहे, तिचं स्पीड किती आहे, त्याप्रमाणे आपण आपला स्पीड काय करत असतो, कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. बघा
इथे दिले आहे गोली आरसे सपाट नसून ते वक्र असतात व गोली आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप हे देखील कसे आहे, वेगळ्या प्रकारचे आहे. गोली आरसे कसे आहेत ते सपाट नसतात, म्हणजे ते कसे आहेत थोड्या प्रमाणे वक्र प्रमाणाचे असतात, म्हणजे ते थोडे बेंड झालेले असतात, थोडेसे वाकलेले असतात. गोली आरशामुळे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमेचे जे स्वरूप आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत. जसं आपण आरशामध्ये समोर प्लेन आपण दिसतो, सपाट दिसतो, तसं याच्यामध्ये दिसत नाही. गोली आरसे हे सपाट नसून वक्र असतात, ते गोली आरशामुळे तयार होतात. त्यामुळे त्या भागावर दोन प्रकारचे बघा दिले आहे की एक रबरी चेंडू घेऊ तो कापला तर निर्माण होण्याला कोणत्याही एका भागावर दोन प्रकारचे पृष्ठभाग हे सहज दिसून येतात. की एखादा आपण जर रबरीचा चेंडू आहे तो जर आपण घेतला आणि त्याला आपण मधोमध कापलं तर काय होणार आहे की त्या दोन्ही प्रकारचे पृष्ठभाग हे आपल्याला सहज दिसून येतात. की त्याच्या पृष्ठभाग बघा अशा प्रकारे हा गोली आकार होणार आहे आणि त्याचा पृष्ठभाग आपल्याला सहजरित्या इथे काय आपण पाहू शकतो, त्याला बघू शकतो. दोन मधोमध जो कापल्या गेल्यामुळे आपण त्याच्या आतील भाग पाहू शकतो. गोली आरसे हे सामान्यतः भागाप्रमाणे बघा त्यांनी राहिले गोली आरसे हे सामान्यतः भागाप्रमाणे काचेच्या पोकळ गोलातून कापलेले भाग असतात. म्हणजे आता हे गोली आरसे कसे कापतात, ज्याप्रमाणे एखादा रबरी चेंडू आहे तो मधोमध कापला त्यातला आतला पृष्ठभाग आपण सहजपणे पाहू शकतो, त्याचप्रमाणे जो काचेच्या पोकळ गोलातून कापलेला जो काचेचा जो पोकळ गोल आहे त्या पोकळ गोलातून हा मधोमध कापलेला भाग आहे आणि म्हणून तो अंतर्गोल आरसे किंवा गोली आरसे आपण त्याला म्हणत असतो. त्याच्या आतील व बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोली आरसे हे अशा प्रकारे तयार करण्याची प्रक्रिया होत असते. की त्याच्या जे काही आरसे असतात जे आपल्याला चकाकताना दिसतात मुलांना, की जे आपल्याला त्याचा पृष्ठभाग आहे तो देखील आपल्याला बघा अशा प्रकारे चकचकीत दिसतो. म्हणजे त्याच्यावरती जो लेप आला आहे म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत, जो चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोली आरसे हे अशा प्रकारे तयार केले जातात आणि त्या बघा अतिशय ब्राईट दिसतात, ते अशी उजळ दिसतात आणि चकचकीत दिसतात. त्याला जो लावलेला त्या पदार्थाचे विलेपन लावले जातात. तर अशा प्रकारे आपण पाहिले आहेत की गोली आरसे म्हणजे काय. तर गोली आरशाचे देखील दोन प्रकार पडतात, एक अंतर्गोल आणि एक बहिर्गोल आरसे आहेत. हे दोन्ही प्रकार आपण समजून घेणार आहोत, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. आता त्याच्याप्रमाणे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की जो अंतर्गोल जो आरसा आहे त्या अंतर्गत आरसामध्ये आपण प्रकार पाहणार आहोत. इथे जो तुम्हाला प्रकार दिसत आहे की जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजे अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा असे म्हटले जाते. बघा आता इथेच बघा ही आरशाची जी प्रतिमा आहे की अंतर्गोल आरसा जर गोलाकार पृष्ठभागाचा जो आतला भाग हा जो आतला भाग तुम्हाला इथे दिसत आहे हा म्हणजे तो कसा आहे, अंतर्भाग चकचकीत आहे, म्हणजे तो काय करत आहे, शाईन मारत आहे असेल तर त्याला काय म्हणणार आहोत, अंतर्भाग आरसा. म्हणजे अशा प्रकारे बघा हा काय करत आहे, शाईन करत आहे की जी लांबची वस्तू ती आपल्याला कशी दिसत आहे, जवळ दिसत आहे, हे त्याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. आणि मग अंतर्वर्ग कशाला म्हणतात की जो आतला भाग पृष्ठभाग आहे तो अंतर्भाग चकाकत असेल तर त्याला आपण अंतर्गोल आरसा अशा प्रकारे म्हणणार. इथे त्याला पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे काय होत आहे, रिफ्लेक्शन होत आहे, परावर्तन होत आहे. आता आपण पाहणार आहोत बहिर्गोल आरसा. बहिर्गोल आरसा कशाला म्हणणार आहोत, जर गोलाकार पृष्ठभागाच्या बाहेरचा भाग म्हणजे बहिर्वक्र चकचकीत असेल तर त्याला आपण बहिर्वक्र आरसा असे पण म्हणणार आहोत. आता इथे बघा उलट आहे, जर गोलाकार हा पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र आणि चकाकत असेल, जर बाहेरचा भाग चकाकत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बहिर्वक्र आरसा किंवा बहिर्गोल आरसा असे म्हणणार आहोत. मग येथली जी प्रतिमा आहे ती कशी दिसत आहे की ज्या वस्तू आहेत त्या बघा लांब प्रमाणे दिसत आहेत. अंतर्गोल आरशाचे जे वैशिष्ट्य होते ते आपण पाहिलं होतं की ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि इथली जी वस्तू आहे बहिर्गोल आरशाची आहे ती आपल्याला बाहेरचा भाग कसा आहे तो बहिर्वक्र जो चकचकीत असेल तर त्याला आपण बहिर्वक्र आरसा असे पण म्हणणार आहोत. ही दोन वैशिष्ट्ये आपण नेहमी लक्षात ठेवायची आहे की बहिर्गोल आरसा आणि अंतर्गोल आरसा याच्यामध्ये आपल्याला फरक आपल्याला जाणवणार आहे. अशा प्रकारे बघा इथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. आता त्यांनी सांगितलं की इथे बाहेरच्या भागावरून जो बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरच्या भागावरून प्रकाशाचे काय होते, रिफ्लेक्शन होण्यात होते, परावर्तन होत असते. मग आकृती साहाय्याने आपण बघा ती समजून घेणार आहोत. गोली आरशाची संबंधित संज्ञा ध्रुव आहे. आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव म्हणतात. आता त्यांनी सांगितलं आरशाच्या मध्यबिंदूस काय म्हणणार, आरशाचा मध्यबिंदू म्हणणार आहोत. आकृतीत पी हा बिंदू आरशाचा ध्रुव आहे. तर आकृतीमध्ये बघा इथे दिला आहे जो पी आहे, हा पी काय आहे, मध्यबिंदू हा आरशाचा मध्यबिंदू आहे किंवा तो ध्रुव आहे, हा काय ध्रुव आहे. बघा आता सांगितले आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास आरशाची वक्रता केंद्र म्हणतात. आरसा ज्या गोलाचा जो भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास काय म्हणणार आहे, आरशाची वक्रता केंद्र असे आपण म्हणणार आहोत. आकृतीत बिंदू सी हा आरशाचे वक्रता केंद्र आहे. जो सी आहे तो काय आहे, वक्रता केंद्र इथे दिसून येत आहे.
आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हटले जात आहे. आता सांगितलं की आरशाची ज्या गोलाचा जो भाग आहे, आरसा ज्या गोलामध्ये असतो त्या भागाला काय म्हटलं जातं, गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे आपण त्याला म्हणणार आहोत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की वक्रता त्रिज्या म्हणजे काय, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. आकृतीत त्या सीपी व सीए आहेत. बघा आकृतीत त्या कशा आहेत, सीपी आहेत. बघा ते दिले आहे सीपी आणि ते दिले आहे सीए आहे. त्याकडे सीपी व सीए हे आहेत. तिथे बघा तर अशा प्रकारे चित्रातून बघा पाहत आहोत. आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेत आरशाचा मुख्य अक्ष असे म्हटले जाते. बघा आता त्यांनी सांगितलं आहे आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र, जो आरशाचा ध्रुव आहे जो सी आहे त्यातून जाणाऱ्या सरळ रेषेत त्या आरशाच्या मुख्य अक्ष असं त्याला म्हणणार. काय म्हणणार आहोत, मुख्य अक्ष असं त्याला आपण म्हणणार आहोत. म्हणजे काय, स्पेरिकल मिरर असे आपण त्याला म्हणणार. स्पेरिकल मिरर. आता बघितले अंतर्गत आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपत्तीकरण हे परावर्तनानंतर देखील मुख्य अक्षावर आरशासमोर अशा एका विशिष्ट बिंदूमध्ये छेदतात. आता ते बघा मुख्य किरण जातात आणि परावर्तित किरण एका मुख्य बिंदूमध्ये काय केलं जातात, एका विशिष्ट बिंदूमध्ये हे छेदण्याचं काम करतात. त्याच्या किरण काय होतात, मुख्य किरणातून प्रकाश किरण जातात. एफ या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य असे नाभी म्हणतात. जो एफ आहे तो काय आहे, आरशाची मुख्य नाभी केंद्र आहे. आता ही झाली अंतर्गोल आरशाची आपण सविस्तर चर्चा केली. आता आपण पाहणार आहोत जे बहिर्गोल आहे आरशात त्याच्या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. बहिर्गोल अक्षाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेला आपत्तीकरण हा परावर्तीनंतर आरशामधील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे बसतात. एका विशिष्ट बिंदूसारखे आल्यापासून भास होतात म्हणजे भासतात. बघा त्यांनी दिलेलं आहे की जो बहिर्गोल अक्षाच्या जो मुख्य अक्षाला जो समांतर आहे, बघा हे जे कसे आहे, जे समांतर किरण आहेत, एक आहेत हे आणि हे आणि हे आणि हा आणि हा, ते कसे आहेत, किरण परावर्तित होऊन तर ते आरशामधील मुख्य अक्षावरील एका विशिष्ट बिंदूपासून ते आल्यासारखे आपल्याला भासतात. हा काय आहे बघा, बहिर्गोल आरसा आहे आणि त्याच्यापासून जे आलेले किरण आहे ते एका विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे आपल्याला भासतात. तुम्हाला कळालं मुलांनो? चला आता आपण पुढे जाऊया. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर म्हणतात व नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. बघा त्यांनी सांगितलं की आरशाचा जो ध्रुव आहे आणि त्याची नाभी आहे, ते नाभी याच्यातील अंतराला काय म्हणणार आहोत, नाभी अंतर म्हणणार आहोत. म्हणजेच काय, एफ आहे आणि नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. हे देखील आपल्या इथे झालेलं आहे. अशा प्रकारे हा मुख्य अक्ष आहे, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या आणि आरशाचा ध्रुव अशा प्रकारे म्हणणार की नाभी अंतर किती आहे त्याला आपण एफ असे म्हणणार आहोत. परावर्तित किरणाचे रेखन, मग गोलीय आरशावर पडणारे किरण कोणत्या दिशेने परावर्तित होत आहे कसे निश्चित केले जाते, बघा मग यासाठी खालील आकृतीचा उपयोग होईल. अशा प्रकारे जी बघा आकृती तुम्हाला दिलेली आहे, आकृतीत एम एन. बघा आता आकृती एम आणि ते दिलेले आहे एन. बघा आकृती कोणती आहे, एम आणि एन आहे. अशा प्रकारे हा बहिर्गोल आरसा आहे, त्याच्यात आकृती एम एन या गोलीय आरशावर क्यू या बिंदूपाशी एक्यू प्रकाश काय आहे, एक्यू प्रकाश हा आपत्ती आहे. तर क्यू हा बिंदूपाशी सी क्यू, आता ते दिलेले आहे सी क्यू आरशाला लंब ठरतो आणि कोण ए क्यू सी हा आपतन कोन होता. कोण ए क्यू आणि सी, बघा इथे दिलेला आहे ए क्यू आणि हा जो सी आहे. अशा प्रकारे हा काय होत आहे, ए क्यू सी हा आपतन कोन होत आहे. आपत्ती कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. काय आहे त्यांनी दिलेलं आहे बघा, आपत्ती कोन आणि परावर्तन कोन हे कसे आहेत, समान मापाचे आपल्याला इथे दिसत आहेत. कोन ए क्यू सी, कोन ए क्यू सी हा आपतन कोना एवढा, सी क्यू बी हा परावर्तन कोन आहे. तर सी क्यू आणि हा बी आहे, सी क्यू बी हा काय आहे तेवढाच परावर्तन कोन आपल्याला इथे आढळून येत आहे. समजले मुलांना अपरावर्तित किरणाची रेखाटन कशा प्रकारे केले जाते. गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमाच्या अभ्यास किरणाकृतीच्या सहाय्याने करता येते. म्हणजेच किरणाकृती म्हणजेच प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचे विशेष चित्रीकरण होय. तर अशा प्रकारे विशेष चित्रीकरण केले. आपत्ती किरण आहे, परावर्तित किरण आहे, नियम 1 आहे. आपत्ती किरण आणि परावर्तित किरण आहे नियम 2 आणि नियम 2. आपत्ती किरण आणि परावर्तित किरण म्हणजेच जो गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमाचा जो अभ्यास करणारी किरणकृतीच्या सहाय्याने करता येतो. बघा किरणकृतीच्या सहाय्याने काय करता, गोलीय आरशाद्वारे आपल्याला मिळणाऱ्या ज्या प्रतिमा मिळतात त्याच्याद्वारे आपल्या किरणकृती सहाय्याने अभ्यास करता येतो. म्हणजेच किरणकृती म्हणजेच काय आहे, किरणकृती म्हणजे प्रकाश किरणाच्या मार्गक्रमणाचा, जर त्याच्या प्रकाश क्रमणाचा ज्या मार्गक्रमणाचा विशेष चित्रीकरण होय त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, किरणाकृती असे आपण
मरणार आहोत. समजले मुलांना? किरणाकृती म्हणजेच काय हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. चला आता आपण पुढे जाणार आहोत. किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाचे नियम वापरले जातात. आता प्रकाश परावर्तनाचे नियम कोणकोणते आहेत आता ते आपण शिकणार आहोत. बघा इथे नियम पहिला एक आहे, जर आपाती किरण मुख्य असतात, अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीतून जातो. बघा आता जर आपाती किरण आहे, हा मुख्य अक्षाला समांतर असेल, हा मुख्य अक्षाला जर समांतर असेल तर त्या परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. तशा प्रकारे हा मुख्य नाभीतून परावर्तित किरण नाभीतून जात असतो. हा नियम पहिला आहे. आता दुसरा नियम बघा आपण पाहणार आहोत. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, जर आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण आहे तो मुख्य अक्षाला समांतर असेल. अशा प्रकारे हा बघा, हा काय आहे, मुख्य अक्षाला काय आहे, समांतर आहे. हा नियम झाला आपल्या परावर्तित किरणाचा दुसरा नियम आहे. आता आपण तिसरा नियम बघा पाहणार आहोत. इथे जर आपाती किरण वक्रता मधून जात असेल, जर हा आपाती किरण वक्रता मधून जात असेल तर परावर्तित किरण याच मार्गाने परत येतो. त्यामुळे जो परावर्तित किरण आहे तो याच मार्गाने काय होणार आहे, परत येणार आहे. हा तिसरा नियम आहे. तो खाली दिसणार नाही, वर दिसणार नाही, वाकडा दिसणार नाही. बरोबर? अशा प्रकारे आता नियम तिसरा बघा पाहिला की जर आपाती किरण वक्रता मध्ये जात असेल तर परावर्तित किरण याच मार्गाने येतो. म्हणजे आपण 3 नियम याच्यामध्ये पाहिलेले आहे प्रकाश परावर्तनाचे. कळालं मुलांनो? चला आता अंतर्गोल आरशाद्वारे प्रतिमा. आता अंतर्गोल आरशाद्वारे प्रतिमा कशा प्रकारे होते, आपण साहित्य घेतलेलं आहे. काय काय घेतलेलं आहे बघा, इथे आपण सगळं साहित्य आपण घेऊन आणणार आहोत. मेणबत्ती आहे, पुट्ट्याची खोकी आहे, पांढरा कागद आहे, अंतर्गोल आरसा आहे व मीटरपट्टी आहे. हे सर्व आपण साहित्य घेतले आहे. बरोबर? कशासाठी की अंतर्गोल आरशाद्वारे आपल्याला कशा प्रकारे प्रतिमा मिळते, ती कशी दिसते हे पाहण्यासाठी आपण इथे काय केलं आहे, एक प्रयोग केला आहे. आता आपण कृती घेणार आहोत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे साहित्याची मांडणी अंधारा खोलीत करायची आहे आणि सर्व साहित्य घेऊन अंधाराच्या खोलीमध्ये जायचं आहे, कारण जिथे आपण दिवा घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहणी करणार आहोत किती आपल्याला प्रतिमा ही किती मोठ्या आकारात दिसत आहे. आता बघा इथे त्यांनी सांगितलं आहे आरसा, म्हणजे जो हा आरसा दिसत आहे, हा आरसा, हा अंतर्गोल आरसा मीटरपट्टीच्या 0 म्हणजे जिथे आपला हा अंतर्गोल जो आरसा ठेवलेला आहे तिथून आपल्याला सुरू करायची, म्हणजे 0 सेंटीमीटर जवळ खुणेजवळ ठेवायचे आहे. अशा इथे आपल्याला इथे ठेवायचे आहे. बघा बाहेर आरसा आहे आणि त्याच्यासमोर पडदा ठेवायचा आहे आणि याच्यासमोर हा लांब अंतरावर पडदा ठेवायचा आहे. पडद्या आणि आरशाच्या दरम्यान एक प्रकाश स्रोत ठेवायचे आहे. पडदा आणि आरशाच्या मध्ये आपल्याला एक प्रकाश स्रोत अशी ठेवायची आहे. हे अंतर नाभी अंतरापेक्षा थोडे जास्त असावे. पडदा पुढे पुढे सरकवून ठेवले की प्रतिमा मिळवा. जेव्हा हे अंतर लांब होते तेव्हा बघा इथे दिसत होतं का काय आहे, नाही. बघा हा जो पडदा आहे तो लांब होता तेव्हा आपल्याला दिसलं का नाही. पण जर पडदा जवळ घेतलाय, नाभी अंतरापेक्षा जर कमी ठेवलं, पडदा पुढे पुढे सरकून घेतलं तर रेखीव प्रतिमा मिळते. ती त्याच्यासारखी रेखीव आणि मोठी प्रतिमा मिळते. म्हणजे ही प्रतिमा मूळ स्तोत्रापेक्षा मोठी आणि काय आहे, उलटी आहे. बघा म्हणजेच प्रतिमा पडद्यावर मिळत असल्याने ती वास्तव प्रतिमा असते. म्हणजे ही प्रतिमा कशी आहे, वास्तव प्रतिमा आहे. बघा आता पुन्हा हीच कृती आपल्याला नेक्स्ट टाइम काय कृती दुसरी आहे की हीच प्रकाश होते आपण जर लांब ठेवला तर ती प्रतिमा कशी दिसणार आहे. तर बघा इथे आपण चित्रामध्ये पाहणार आहोत की आता प्रकाश होत आरशापासून दूर सरकवा. आरसा आणि स्तोत्र यातील अंतर नाभी अंतरापेक्षा हे दुप्पट ठेवल्यास प्रतिमा आपल्याला उलटी मिळते. त्याचप्रमाणे मूळ स्तोत्राहून ती लहान दिसते व ती वाचते. असे 3 प्रकार आपल्याला बघा की 3 वैशिष्ट्ये आपल्याला दिसणार आहेत. जर आपण प्रकाश जो दूर ठेवला पडद्याच्या मागे आणि इथे जो बहिर्गोल जो अंतर्गोल आरसा आहे त्याच्यापासून गोलीय आरसा आहे, त्या गोलीय आरशापासून जर आपण प्रकाश जो असा लांब ठेवला तर त्या आपलं काय होणार आहे बघा, यातील अंतर नाभी अंतरापेक्षा दुपटीने जास्त ठेवल्यास प्रतिमा आपल्याला उलटी दिसत आहे. ती मूळ स्तोत्रावरून ती लहान दिसत आहे आणि ती त्याचप्रमाणे ती कशी आहे, वास्तव असते. तर अशा प्रकारे जे अंतर आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघा दिसत आहे. आपण प्रथम पहिले कृती पाहिली आणि दुसरी पाहिली की आपण जो जवळ ठेवली तेव्हा काय फरक दिसत आहे आणि लांब ठेवल्यावर काय फरक दिसत आहे हे देखील आपल्याला कळाले आहे. चला आता आपण जो नेक्स्ट घटक आहे अंतर्गोल आरशाद्वारे प्रतिमा, ती अंतर्गोल आरशाद्वारे प्रतिमा कशी मिळते ते पाहण्याचा प्रयत्न करू.